यश लागलाय आज पनीरची भाजी बनवायला आणि चाललंय आपलं त्याचं कांदा टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतल्या, खवा घातलाय त्यात. आता लाल तिखट आपल्याला घालायचं आहे. लाल तिखट घाला त्यात आता जरा सेफ लाल तिखट घालायचं त्यात. बस बस. आणि दुधात मी हे मिक्स करून घेतले. पनीरचा मसाला दुधात मी मिक्स करून घेतला आहे. त्याच्या पद्धतीनं तो बनवायला लागला आहे. आणि इकडे ही पनीरचे पीस करून घेतले. अजून थोडे राहिले पीस बनवायचे. आपल्या घरातलं जरासं लागतं घालते. आज आम्हाला यशच्या हातची चव बघायला मिळणार आहे कशी आहे ती. त्याच्याबरोबर बघूया रोट्या जरा आणायच्या आणि चपाती पण बनवायच्या. चपात्यासाठी पण मी कणिक मळून ठेवते. हाय हॅलो नमस्ते. मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो आणि सुखाचा जावो हीच बाप्पा चरणी प्रार्थना. आजचा ब्लॉग मी 7:30 वाजता स्टार्ट केला आहे. आज बनवले बघा पनीर आणि बनवले स्पेशल माणसानं. यशनं पनीर बनवले. फक्त मला थोडं शूट घेता नाही आलं कारण मंगळवार असल्यामुळे लाईट गेलेली. जेवढं मला शूट घेता आले त्यानं बनवलेलं तेवढं मी घेतले. कसं बनलं मी दाखवते तुम्हाला. पनीर हे बघा यशनं बनवले पनीर. खूप छान बनवले. आजचा जेवणाचा मेनू आहे पनीर मसाला. इकडे मी आत्ता वांग केले. ही मसाला वांग असं बनले बघा. अजून भात आणि चपाती. आज रात्रीचे 9:30 वाजले आणि आजचा जेवणाचा मेनू यशनं बनवलेलं मसाला पनीर, चपाती, श्रीखंड आणि मसाला वांग. या सगळेजण जेवायला. आणि आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगाल. माझ्या चॅनलला नवीन कोण असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे आणि कुर्मापुरी आहे बघा. बांधकाम कामगार मजुरीचा काम भरायला आम्ही नाश्त्याला गेलेलो. तिथं नाश्ता केला आहे आम्हाला. आणि कुर्मापुरी मागवलेली. कुर्मापुरी आणि मिस्टरांनी उत्तप्पा मागवलेला. बांधकाम कामगार मजुरीचा फॉर्म भरला आहे मी आज जाऊन. हॉस्टेल ऑफिस आहे त्याचं. बघूया आता कधी मंजूर होते.